स्वरमय सुंदर सागरातया मुग्धपणे हो विहरूया. स्वरमय सुंदर सागरातया मुग्धपणे हो विहरूया. विहार करिता माधुर्यातून माणिका आपण वेचूया. स्वरमय सुंदर सागरातया मुग्धपणे हो विहरूया. विहार करिता माधुर्यातून माणिका आपण वेचूया. असे लाघवी रत्न आम्हाला ईश कृपे लाभले. असे लाघवी रत्न आम्हाला ईश कृपे लाभले. संगीत भूमी धन्य जाहली भाग्य किती उजळले. असे लाघवी रत्न आम्हाला ईश कृपे लाभले. संगीत भूमी धन्य जाहली भाग्य किती उजळले. त्या रत्नाचे अष्टपैलू हो आज कोंदणी गुंफूया. त्या रत्नाचे अष्टपैलू हो आज कोंदणी गुंफूया. मैफिल रूपी कोंदणातया माणिक रत्ना उलगडूया. मैफिल रूपी कोंदणातया माणिक रत्ना उलगडूया. माझ्या या वक्तव्यातून कदाचित आपल्या लक्षात आलं असेल, अष्टपैलू माणिक वर्मा या कार्यक्रमात तुमचं अगदी स्नेहपूर्वक स्वागत करते. ते माणिक रत्न उलगडणारं कोंदण म्हणजे आजची मैफिल आहे. आणि अर्थातच त्या रत्नाला उलगडताना सुरुवात, त्या मैफिलीचा आरंभ हा या माणिकबाईंच्या, या माणिक रत्नाच्या पट्टशिष्या असलेल्या विदुषी अर्चनाताई कान्हेरे यांच्या स्वरापासूनच होणार आहे. त्याच्यामुळे आपण त्या स्वरसागरामध्ये भिजून जाऊया. माणिकताईंची गायकी ज्यांच्या गायनातून आपल्याला अनुभवायला मिळते अशा अर्चनाताई कान्हेरे त्यांच्या स्वरापासून कार्यक्रमाला आरंभ करूया आणि मग हळूहळू माणिक रत्न उलगडत जाऊया.
माणिकबाईंच्या सुमधुर स्वरांमधून जोगकंस रागापासून कार्यक्रमाचा खूप सुंदर असा आरंभ झाला आहे. अष्टपैलू माणिकबाईंच्या जीवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आणि त्यांचा संगीतमय प्रवास, त्यांच्या गायनाचे पैलू उलगडणारा असा हा कार्यक्रम. एखाद्या रत्नाचे आपल्याला पैलू उलगडायचे असतील, कोणाचा जीवनपट उलगडायचा असेल तर सुरुवात ही अर्थातच बालपणापासूनच करावी लागते. तर अगदी बालपणापासूनच मला माणिकबाईंबद्दल बोलायला आवडेल. त्यांचं थोडंसं आपण म्हणूया व्यक्तिमत्व किंवा त्यांचे अष्टपैलू उलगडण्याचा प्रयत्न कार्यक्रमामध्ये असणार आहे. 16 मे 1926 या दिवशी पुण्यामध्ये जन्म झाला आणि अर्थातच आई हिराबाई दादरकर या स्वतः गायिका होत्या, उत्तम गायिका होत्या. त्याच्यामुळे माणिकबाईंच्या पहिल्या गुरु या अर्थातच त्यांच्या आई स्वतः त्या उत्तम गायिका होत्या. पण तत्कालीन पुण्यातलं थोडंसं कर्मठ वातावरण, त्याच्यामुळे त्यांना त्यांचं गाण्यातलं करिअर जे होतं ते फारसं करता आलं नव्हतं. थोडासा यजमानांचा विरोध होता. म्हणजे काय की गाणं ऐकण्याला किंवा गाणं शिकण्याला विरोध नाही, पण सादरीकरणाला थोडासा विरोध होता. पण माणिकबाईंचा जन्म झाला आणि त्यांचं गाणं पूर्णपणे बंद पडलं असं मी मुळीच म्हणणार नाही. तर ते नव्याने खऱ्या अर्थाने सुरू झालं. म्हणजे एखादा अर्धवट गुंफलेला हिऱ्याचा हार असतो, त्याला माणिक रत्नामुळे पूर्णत्व यावं, त्याप्रमाणे हिराबाईंचं अर्धवट राहिलेलं गाण्याचं स्वप्न हे त्यांनी त्यांच्या लेकीकडून अर्थातच माणिकबाईंकडून पूर्ण करून घेतलं. त्यांच्या सुरुवातीच्या गुरु या त्यांच्या आईच होत्या, पण नंतर अर्थातच एक एक गुरुजनांचा लाभ होत गेला. म्हणजे सुरेश बाबू माने, सुरुवातीला अप्पासाहेब भोपे होते, त्याच्यानंतर सुरेश बाबू माने, इनायत खां साहेब असे अनेक गुरु त्यांना लाभत गेले. खरं तर लहानपणापासूनच आईचे संस्कार होते, त्यामुळे गणेश उत्सवामध्ये भावगीत गाणं, भक्ती गीत गाणं हा माणिकबाईंचा प्रवास सुरू होता. आणि त्या गाणं गायच्या, एक लहान मुलगी इतकं सुरेले छान गाते म्हटल्यावर सगळेजण कौतुक करायचे. पण एक उत्कृष्ट पालकत्व कसं असतं त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे माणिकबाईंच्या आई होत्या. कधीच वा आपल्या लेकीचं कौतुक करतायत म्हणून तिला हुरळून जाऊ दिलं असं त्यांनी कधीच केलं नाही. तर त्या म्हणायच्या यात मुद्दामच माणिकबाई हुरळून जाऊ नयेत म्हणून त्या म्हणायच्या यात काय विशेष, एवढंच तर गाता येतं तिला असं त्या म्हणायच्या. आणि त्यांनी पूर्णतः प्रयत्न केला की आपल्या लेकीच्या मनामध्ये कुठच्याही प्रकारचे चुकीचे संस्कार होऊ नयेत, ती हुरळून जाऊ नये. पण या उलट गंगूबाई हनगलांसारखी मान्यवर व्यक्तिमत्व म्हणजे संगीत क्षेत्रातली नामवंत व्यक्तिमत्व ती जेव्हा घरी यायची ना, तेव्हा दादरकर कुटुंबियांचा आणि त्यांचा अगदी जवळचा संबंध होता. अशी मंडळी जेव्हा घरी यायची ना, त्या आवर्जून माणिकबाईंना त्यांच्या समोर गायला लावायच्या. का बरं? आपल्या लेकीचं त्यांनी कौतुक करावं म्हणून नाही, तर तिच्या चुका त्यांनी तिला सांगाव्यात, काय शिकण्यासारखं आहे ते कळावं म्हणून त्या आवर्जून गायला लावायच्या. आणि एकदा गंगूबाई हनगल अशाच आल्या होत्या, माणिकबाईंना गायला सांगितलं त्यांनी आणि माणिकबाईंनी छान त्यांना गाऊन दाखवलं. त्यांनाही कौतुक वाटलं, इतकी लहानगी मुलगी आत्मविश्वासाने शास्त्रीय संगीत इतकं छान गाते. दुसऱ्या दिवशी लगेचच त्यांचा आकाशवाणी मुंबई केंद्रावर कार्यक्रम असल्यामुळे त्यांना निघायचं होतं. तेव्हा आकाशवाणी मुंबई केंद्रावर कार्यक्रम आहे म्हटल्यावर लहानग्या माणिकने त्यांना अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली. कसं असतं आकाशवाणी केंद्र, मग तिथे कसं गातात, कसं असतं ध्वनिमुद्रण. गंगूबाईंनी तिला लगेच विचारलं, तू चलतेस का माझ्यासोबत? हिराबाई म्हणाल्या, माझी काही म्हणजे माझा कधीच विरोध असणार नाही, माझी नेहमीच परवानगी आहे, घेऊन जा तिला. पण आकाशवाणी मुंबई केंद्रावर असंच कोणाला जाता यायचं नाही हो, अजूनही नाही जाता येत, काहीतरी काम असल्याशिवाय तिथे जाताच येत नाही. मग आता काय करायचं विचारात पडल्या. अरे सोपं आहे, उत्तर सुचलं, सोपं आहे, तानपुरा देऊया हिच्या
त्यांच्या हातामध्ये. त्यांच्यासोबत म्हणजे त्यांचे गुरु सवाई गंधर्व आणि गंगूबाई हनगल दोघांचं ध्वनिमुद्रण होतं. लहानगी माणिक तिथे आली, दोघं जण गात होते. मध्ये माणिक लहानगी माणिक तानपुरा घेऊन बसली होती आणि प्रत्येक त्यांच्या जागेला अशी काही मनमुराद दाद त्या देत होत्या. त्या सगळ्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अधिकाऱ्यांना या लहानग्या मुलीचं कौतुक वाटलं आणि ती मैफिल ते अर्थातच ध्वनिमुद्रण संपल्यानंतर त्यांनी विचारलं, तू पण गातेस का, मग काहीतरी गाऊन दाखवतेस का. लहानग्या माणिकने तेव्हा शंकरा राग गाऊन दाखवला. तिचं भरभरून कौतुक झालं आणि त्या आनंदामध्ये त्या घरी आल्या आणि नंतर काय ते विसरल्या होत्या सगळं की या सगळ्या गोष्टी. पण 3-4 महिन्यातच त्यांच्या घरी एक लिफाफा आला. त्या लिफाफ्यामध्ये काय असेल तर आकाशवाणी मुंबई केंद्राचं कॉन्ट्रॅक्ट होतं. त्यांना गाण्याकरता बोलवण्यात आलं होतं. हो, अनेक ऑडिशन्स देऊन पण सिलेक्शन होत नाहीत लोकांची, पण माणिकबाईंना अगदी त्यांच्या गाण्यावर अर्थातच मुग्ध होऊन तिकडच्या आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी लगेचच बोलावून घेतलं होतं. मग त्यांचं तिथे ध्वनिमुद्रण झालं. गाणं फुलत गेलं, बहरत गेलं. असंच एक त्यांचं त्या रसिक मनावर अधिराज्य त्यांनी ज्या गाण्यातून गाजवलं, असंच एक फुललेलं बहरलेलं गाणं पुढे ऐकूया. सादर करते मधुरा वालावलकर. आ
मराठे यांची ही गीतरचना, प्रभाकर जोग यांचं संगीत आणि माणिकबाईंनी अजरामर केलेलं गाणं मधुराने इतकं सुंदर सादर केलं. उपासनेची उटी असा शब्दप्रयोग त्याच्यामध्ये आलाय. खरंच संगीत ही सुद्धा उपासना आहे हो. उपासनेची उटी, उपासना केल्याशिवाय ते साध्य होत नाही. आणि इतकी उपासना केली आहे माणिकबाईंनी. आणि तशी तशी माणसं त्या त्या मार्गावर योग्य माणसं मिळणं आणि जीवनाला दिशा मिळणं हे सुद्धा महत्वाचं असतं. ते सुद्धा सद्भाग्य माणिकबाईंच्या जीवनामध्ये आलं. म्हणजे एकदा असं झालं की विनायकबुवा पटवर्धनांनी माणिकबाईंचं गाणं ऐकलं होतं. अगदी माणिकबाई लहान असतानाचीच गोष्ट ही बरं. आणि तेव्हा पंडित ओंकारनाथ ठाकूर आणि विनायकबुवा पटवर्धन सुरतमध्ये एक म्युझिक सर्कल सुरू केलं होतं. त्यांनी अनेक नामवंत गायक त्याच्यामध्ये गायचे आणि त्यांची अशी इच्छा होती की आता आपण नवोदित गायकांना संधी द्यावी. तर विनायकबुवा पटवर्धनांनी अर्थातच माणिकबाईंचं नाव तिथे सुचवलं, कारण त्यांचं गाणं त्यांनी ऐकलं होतं. तेव्हा हे उभयता म्हणजे विनायकबुवा आणि पंडित ओंकारनाथ ठाकूर हे माणिकबाईंच्या घरी आले आणि हिराबाईंना त्यांनी सांगितलं, हिचं गाणं इथे हिने गायन केलं तर आम्हाला आनंद होईल. आता त्यांना इतक्या मान्यवरांना नाही कसं म्हणणार. हिराबाईंच्या मनामध्ये विचार आला, इतकी कुठे आपल्या मुलीची तयारी आहे, पण आता इतक्या मान्यवरांना नाही कसं म्हणणार. म्हणून त्या म्हणाल्या बरं ठीक आहे, म्हणून त्यांनी परवानगी दिली त्याकरता. आणि अर्थातच माणिकबाईंकडून भरपूर रियाज करून घेतला. सुदैवाने सुरेशबाबू मानेंचं मार्गदर्शन मिळत होतं आणि पुरिया राग तेव्हा सुरू होता, त्यामुळे पुरिया रागाची छान तयारी त्यांच्याकडून करून घेतली. आणि सुरतला त्या जेव्हा मैफिली करता गेल्या तेव्हा तिकडचे जे सेक्रेटरी होते त्या सभागृहामध्ये, हा इथे असं ध्वनिक्षेपक असेल, इथे असं असं गाणं होईल वगैरे सगळी व्यवस्था या मंडळींना दाखवत होते आणि सगळं काही हिराबाई दादरकरांना ते सांगत होते. हिराबाई म्हणाल्या की हे सगळं मला कशाला तुम्ही सांगता, ही गाणार आहे. आणि आता ही लहानगी मुलगी गाणार आहे हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं, ते जेव्हा त्यांनी माणिकबाईंकडे बघितलं तेव्हा एखाद्या विचित्र प्राण्याला न्याहाळावं तशा प्रकारे ते त्यांना न्याहाळायला लागले. आणि अगदी त्यांचा चेहराच पडला, सगळा आनंदच मावळून गेला. इतकीशी लहान मुलगी गाणार आहे हे कळल्यावर. आणि कसं बसं ते खजील होऊनच त्यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था जिथे होती तिथपर्यंत सोडलं. आणि मग नंतर त्या हॉटेलवरून त्यांना जे ते मैफिली करता जेव्हा घ्यायला आले तेव्हा त्या हॉलपर्यंत जातानाच्या प्रवासामध्ये विचारलं, काय गाणार तुम्ही? सांगितलं यांनी की पुरिया राग गाणार आहे. संगीताबद्दल अर्धवट माहिती असलेल्या त्या व्यक्तीने ती व्यक्ती त्यांना म्हणते, पुरिया किती कठीण राग तो, तुम्ही साधाच एखादा राग गा, काहीतरी बिहाग, दुर्गा, शंकरा असा कुठला तरी राग गा. माणिकबाईंना अगदीच त्या खजील झाल्यावर त्यांना अगदीच भीती वाटायला लागली. त्यांनी मनात विचार केला, नाही असं हे म्हणतायत तर आपण शंकराच गावा. आणि तिथे गेल्यानंतर पंडित ओंकारनाथ ठाकूरांचा, विनायकबुवा पटवर्धनांचा आशीर्वाद जेव्हा त्यांनी घेतला, त्यांना सादर वंदन जेव्हा त्यांनी केलं तेव्हा त्यांनी प्रेमाने विचारलं, काय गाणार आहेस बाळ? तेव्हा माणिकबाईंनी खरं सांगितलं, नाही मी पुरियाच गाणार होते, पण हे असं म्हणतात तर आता शंकराच गाते. त्यावर विनायकबुवा पटवर्धन आणि पंडित ओंकारनाथ ठाकूर त्यांना म्हणाले, नाही तू पुरिया ठरवला होतास ना, पुरियाच गा असं म्हणून प्रोत्साहन दिलं. आणि त्या सेक्रेटरींची तासमपट्टी केली की गायकांना नाव उमेद करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, त्यांचं मनोबल वाढवायला पाहिजे आणि तुम्ही त्यांना नाव उमेद करता, आमचे आशीर्वाद आहेत तुला, तू पुरिया गा. आणि माणिकबाई गायला बसल्या, असे काही स्वर लागले, अशी काही ती मैफिल रंगली. आणि फक्त तो पुरिया राग नाही, त्याच्यानंतर पंजाबी ढंगाची ठुमरी त्यांनी सादर केली, जी त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये खूप कमी गायली जायची. आणि त्यावर पंडित ओंकारनाथ ठाकूर इतके प्रसन्न झाले, इतके खुश झाले की ती मैफिल संपल्यानंतर जवळजवळ 10-15 मिनिटं ते माईकवर बोलत होते, माणिकबाईंचं कौतुक करत होते. आणि त्यावेळेचे पंडित ओंकारनाथ ठाकूरांचे शब्द आहे, ही मुलगी भविष्यामध्ये नामवंत गायिका होईल याची शाश्वती मी देतो. आणि खरंच त्यांचा तो आशीर्वाद रूपी शब्द ते खरे ठरले, ते फळाला आले. आणि आपल्या भारतभूमीला माणिक वर्मा अशी एक महान गायिका लाभली. आणि खरंच अर्थातच त्यांच्या गायनामधून सर्व अष्टपैलू माणिक वर्मा, सर्व प्रकारची गीतं त्यांनी गायलेली आहेत. प्रत्येक गीत प्रकार माणिकबाईंच्या स्वरामधून जेव्हा उमटतो तेव्हा त्याला एक वेगळंच वैभव, एक वेगळा साज प्राप्त होतो. माणिकबाईंची अनेक खूप सुंदर भक्तिगीतं गाजलेली आहेत, त्याच्यातलंच हे गाजलेलं भक्तिगीत सादर करतोय ऋषिकेश नार्वेकर.
पूर्णब्रह्म नित्य निर्विकारा तृषातीत पूर्णब्रह्म नित्य निर्विकारा अम्बुजदल नयना अम्बुजदल नयना मुनिमानस विहारा घडी 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 चरण तुझे आठवती राम सर्व साक्षी सर्वोत्तम सर्वगुरु रूपा सर्व साक्षी सर्वोत्तम सर्वगुरु रूपा प्रेम चित्ता सौख्य सिंधु प्रेम चित्ता सौख्य सिंधु दशरथ कुलदेवा घडी 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 चरण तुझे आठवती राम मात तात भातनाथ तुझे एक पाहे मात तात भातनाथ आ मात तात भातनाथ तुझे एक पाहे केशव म्हणे करी कृपा केशव म्हणे करी कृपा शरण तुझ्या पाणी घडी 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 चरण तुझे आठवते रामा आसने शयन भोजने गमने छंद तुझा आम्हा छंद तुझा घडी 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 चरण तुझे आठवती रामा आठवती रामा आठवती रामा किती सुंदर. खरंच भक्तिमय असा उत्सव आहे आणि भक्ती रसाची बरसात ऋषिकेशच्या स्वरामधून झाली. इतकं सुंदर गाणं घडी 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 चरण तुझे आठवती रामा. खरंच ते रामचरण धरणं किती इतकं सुंदर चरण कमलांच्या भक्तीचं महात्म्य त्या गीतामध्ये आलेलं आहे. थोडंसं भक्तिरसाचं पोषक असा हा उत्सव आहे, त्याच्यामुळे थोडंसं बोलावंसं वाटतं. बघा इतकं सुंदर राम नाम हेच मुळात इतकं सुंदर आहे ना. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम 100 कोटी श्लोक खरं तर त्या रघुनाथाच्या चरित्रामध्ये होते. त्या रामनामाची महती काय 100 कोटी श्लोक त्याच्यामध्ये होते. आणि ते 100 कोटी श्लोक आता आहेत म्हटल्यावर भांडणं झाली देव दानव मानवांमध्ये. आम्हाला पाहिजे हे श्लोक. मग आता करायचं कोणी, वाटणी कोणी करायची? जे अत्यंत निस्पृह वृत्तीचे होते अशा भगवान शंकरांनी वाटणी करायची असं ठरलं. वाटणी केली. 30 कोटी दानवांना दिले, 30 कोटी मानवांना दिले, 30 कोटी देवांना दिले, तरी सुद्धा 10 कोटी राहिले. त्याची परत विभागणी केली. 30 लाख सगळ्यांना दिले गेले, तरी सुद्धा मग 10 लाख शिल्लक राहिले. मग त्याची पुन्हा वाटणी केली. अशी वाटणी करत गेले. हो, पण आता 100ला 3ने भाग जाणार कसा? शेवटी 2 अक्षर वाटणी करून सुद्धा 2 अक्षर शिल्लक राहिलीच. आता भगवान शंकर म्हणाले नाही, त्याचं काहीतरी एक मी तुम्हाला एवढं सगळ्यांना वाटून दिलं त्याचं मानधन म्हणून आता ही 2 अक्षरे काही मी कोणाला देणार नाही, ती मीच ठेवून घेणार. कारण ती 2 अक्षरं त्यांना विलक्षण आवडली होती. आणि काय त्यांच्या चेहऱ्यावर असा चेहरा त्यांचा आनंदाने फुलला, उजळला. ती 2 अक्षरं मिळाल्यावर ते इतके आनंदित झाले. आणि आनंदित झाले म्हटल्यावर सेलिब्रेशन ते येत नाही, त्यांनी कुठलं करायला सुरुवात केली.
देवांचं आनंदी होणं म्हणजे काय, ते समाधी अवस्थेमध्ये गेले आणि यांना काय असं सापडलंय हे पाहण्याकरता ती सगळी मंडळी तिथे थांबून होती, देव दानव मानव. पण आता ते समाधी अवस्थेतून बाहेरच यायला तयार नाही म्हटल्यावर सगळे जण तिथून निघून गेले. फक्त ऋषीजन शिल्लक होते, त्यांनीही वाट पाहिली. पण काही समाधी अवस्थेतून ते बाहेर यायला तयारच नाही म्हटल्यावर सगळे ऋषीजन निघून गेले आपापल्या तपस्येला. फक्त एकच चिकाटी, जिद्द चिकाटी कशी असते त्याचं आदर्श उदाहरण असलेले आमचे बुध कौशिक ऋषी तिथे थांबून राहिले. आणि मग आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामिमान हरहा तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुध कौशिकः. त्याप्रमाणे ती 2 अक्षरं त्यांना मिळाली आणि त्या 2 अक्षरं फक्त नाही तर त्या नामाची, संपूर्ण नामाची महती भगवान शंकरांकडून त्यांना मिळाली. ती 2 अक्षरं म्हणजे राम इत्यक्षरद्वयम अशी ती अक्षरं होती. आणि खरंच त्यांचे चरण धरणं हे किती भाग्य हो. चरण कमलांची भक्ती का करायची, महाराजांच्याही चरण कमलांचीच भक्ती का करायची. जेव्हा एखादा कोळी समुद्रामध्ये जाळं टाकतो तेव्हा कुठले मासे त्याच्यात अडकले जातात, जे दूरवरचे असतात ते त्याच्यात अडकले जातात, जे पायाशी रेंगाळत असतात ते त्याच्यात कधीच अडकले जात नाहीत. तसंच आहे या भवसागरामध्ये तो मोहपाश जेव्हा जाळं टाकतो ना तेव्हा भगवंताच्या चरण कमलांपासून दूर असलेलेच त्याच्यात अडकले जातात. ज्यांनी भगवंताच्या चरण कमलांची कास घट्ट धरली आहे ना ते त्याच्यात कधीच अडकले जात नाही. म्हणून घडी 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 चरण तुझे आठवती रामा. आणि खरंच माणिकबाईंचं चरित्र उलगडताना हा उत्सव आध्यात्मिक आहे म्हणून हे बोलण्याचा मोह अनावर झाला. पुढचं जे गाणं आहे ते अत्यंत गाजलेलं लोकप्रिय असं गाणं आहे. गदिमांची गीतरचना आणि बाबूजींचं संगीत माणिकबाईंनी अजरामर केलेलं, म्हणजे या अक्षराचं आव्हान गदिमांना देण्यात आलं होतं आणि त्यांनी रचलेलं गीत. माणिकबाईंनी संपूर्ण त्यांच्या आत्मचरित्रामध्ये सांगितले, सुधीर फडक्यांना त्यांनी गुरु मानलं होतं, हे माझे गुरु आहेत. आणि माणिकबाईंचं वाक्य त्यांच्या आत्मचरित्रातलं की त्यांच्या तोडीचा संगीतकार आजवर झाला नाही आणि माझ्या या सुगम संगीताच्या क्षेत्राला दिशा देणारे मुख्य हे बाबूजीच आहेत असं त्यांनी लिहिलंय. आणि उमस पडेल तर चित्रपटातलं हे गाणं आहे. माणिकबाईंना सांगण्यात आलं होतं नुसतं तानपुऱ्यावर म्हणजे फार असं काही नाहीच आहे त्या गीतामध्ये, तानपुऱ्यावर बसून नुसतं एक गाणं चित्रित होणार आहे मग तुम्हीच का नाही गात. पण माणिकबाईंनी त्या गोष्टीला मात्र अभिनयाला पूर्णपणे नकार दिला होता. शुभा खोटे यांच्यावर ते मग चित्रित झालं आणि अजरामर असं हे गीत आपण ऐकूया. अपूर्वा रानडे हे गीत सादर करतात.
झुलवून कोण डोळा, झुलवून कोण डोळा, झुलवून कोण डोळा. खरंच माणिकबाईंचं अजरामर गाणं आणि अपूर्वाताईंनी इतकं गोड सादर केलं. खरं तर माणिकबाईंच्या गायकीमध्ये सगळ्याचा खूप सुंदर संगम दिसून येतो. म्हणजे मूळची खरं तर किराणा घराण्याची गायकी, पण माणिकबाईंनी सर्व घराण्यांमधलं सर्व घेतलं. किराणा घराण्यांमधला स्वरसाज त्यांनी घेतला, आग्रा घराण्यातला जो तालाचा एक डौल असतो तो घेतला त्यांनी, जयपूर घराण्यामधली तानांची मौज घेतली आणि ग्वाल्हेर घराण्यामधली सात्विकता घेऊन आपली एक सुंदर गायकी त्यांनी निर्माण केली. आणि खरंच मी मगाशी बालपणाबद्दल बोलले, बालपण जितकं सुंदर होतं तितकंच त्यांच्या सहजीवनामध्ये सुद्धा एक यशस्वी अशा त्या गृहिणी, यशस्वी अशा माता म्हणून सुद्धा त्या पातळीवर अष्टपैलू माणिक वर्मा या विषयाचा विचार करताना त्या पातळीवर सुद्धा त्या तितक्याच यशस्वी ठरल्या आहेत. अमर वर्मा यांची साथ त्यांना लाभली आणि प्रभात कंपनीमधूनच खरं तर ओळख झाली. आणि त्या प्रभात कंपनीमध्ये तुम्ही ठुमरी गात नाही का, तू ठुमरी गात नाहीस का असं त्यांनी विचारलं होतं. गाते की, पण मी फारसं कधी ऐकलं नाही. ते त्यावर माणिकबाईंनी सांगितलं त्यांना की नाही, त्या ठुमरीचे शब्द ना कसेसेच असतात, ते मला गाणं काही तितकंसं रुचत नाही. मग त्यांनी दाखव मला शब्द असं सांगितलं आणि मतभरी अखिया असे ते शब्द होते, त्याच्यावर मधुभरी बनसिया हे अमर वर्मांनी त्यांना लिहून दिलं. माणिकबाईंच्या स्वभाव धर्माला साजेसं असं आध्यात्मिक लिहून दिलं. त्याच्यातून त्यांची अर्थातच छान मैत्री जमत गेली. पुढे सहजीवनाचाही योग आला, सहजीवनही बहरलं. आणि खरंच एक आदर्श गृहिणी कशी असावी त्याचंही त्या उत्तम उदाहरण होत्या. म्हणजे एक नुकतंच लग्न झालं होतं हो, आणि प्रभात कंपनीमध्ये सीताहरण या चित्रपटाचं दिग्दर्शन अमर वर्मा करत होते. आणि त्यावेळेला असा एक प्रसंग आला, रामाची भूमिका करणारा जो नट होता त्यांचाच मित्र होता आणि त्याला तो बाहेरगावावरून त्यांनी ती भूमिका करण्याकरता तिथे आणलं होतं. आणि त्याचं जे काही शूटिंग होतं ते काहीच दिवसांचं होतं. ते संपल्यानंतर तो हॉटेलमधून परस्पर कुठल्याही प्रकारचं बिल न भरता पसार झाला. आणि त्या हॉटेलचे आता 500 रुपये झालेले होते. खरं तर परिस्थिती अशी होती, बिकट होती तेव्हा, की तेवढे काही पैसे नव्हते अमर वर्मांकडे. जेमतेम तेव्हा 200 रुपये होते. मग अशा वेळेला काय करायचं, त्या हॉटेल मालकांचं त्यांनी संपर्क साधला, असा पसार झाला, आम्हाला आमचे पैसे मिळाले पाहिजेत. काय करावं माणिकबाईंनी,
ताबडतोब नववधू होत्या, ताबडतोब आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि त्यांच्याकडे दिल्या. त्या घेणं त्यांना रुचत नव्हतं आणि माणिक एक समयीतील ज्योत या लेखामध्ये अमर वर्मा यांनी स्वतः सांगितलेला हा प्रसंग आहे बरं. त्यांनी ताबडतोब त्या सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि त्यांना दिल्या. त्यांना ते घेणं रुचत नव्हतं, पण दुसऱ्याचं नुकसान आपल्यामुळे झालेलं या दाम्पत्याला ते अधिक मान्य नव्हतं. त्यामुळे ते ताबडतोब तिथे गेले अमर वर्मा. त्यांनी 200 रुपये रक्कम दिली आणि सांगितलं त्याच्यासोबत या सोन्याच्या बांगड्या ठेवून घ्यायचे, 300 रुपये तरी नक्कीच येतील. तेव्हा त्या हॉटेल मालकाने त्या बांगड्या ठेवून घ्यायला नकार केला. या आपल्या सौभाग्यवतींच्या म्हणजे माणिकबाईंच्या आहेत ना, या आम्ही मुळीच घेऊ शकत नाही, कारण त्यांनी त्यांच्या गाड्यातून दिलंय ना आम्हाला, ते त्याहून मौल्यवान आहे, त्यामुळे त्या आम्ही घेऊ शकत नाही. म्हणजे एका हॉटेल मालकाने माणिकबाईंच्या गायकीला दिलेली ही दाद आहे. आणि खरंच प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एक मुलगी म्हणून, एक गायिका म्हणून, एक गृहिणी म्हणून, एक माता म्हणून त्या यशस्वी ठरल्यात आणि त्या दृष्टीने अष्टपैलू हेच विशेषण त्यांना सार्थकी आहे असं मला वाटतं. पुढच्या गीताकडे वळूया आपण. पुढचं गीत जे आहे ते विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि अजरामर असं खूप पण कमी ऐकायला मिळतं असं हे गाणं वैदेही मेकडे सादर करते. घनश्याम
क्या बात है. पुढचं जे गाणं आहे ते सुद्धा अत्यंत गाजलेलं असं गाणं आहे. म्हणजे आता बाबूजी माणिक वर्मा हे एक सुंदर असं समीकरण झालं. त्याच्यानंतर अनेक संगीतकारांचं विठ्ठल शिंदे आणि माणिक वर्मा हे समीकरण झालं. प्रभाकर जोग माणिक वर्मा हे सुद्धा समीकरण झालं. आता पुढचं जे गीत आहे ते अर्थातच पु ल देशपांडे आणि माणिक वर्मा. आणि पु ल देशपांडेंनी आपल्या लेखामध्ये मैत्र हे जे त्यांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये माणिक वर्मांवर सुंदर लेख लिहिलाय. त्या लेखामध्येच असं म्हटलंय, त्या लेखातल्या ओळी मी उद्धृत केल्यावर कदाचित तुमच्या लक्षात येईल पुढचं गाणं कुठलं असणार आहे. पु ल देशपांडेंचे हे शब्द आहेत की त्यांनी असं म्हटलंय, माणिकच्या गाण्याला जर कुठली उपमा द्यायची असेल ना तर ती एकच उपमा देता येईल. माणिकचं गाणं म्हणजे शरगाचं चांदणं. अर्थातच माणिकबाईंचं गाणं ऐकल्यावर त्या चांदण्यामध्ये धावून निघाल्याचीच प्रचिती येते. हो, आपण ते चांदणं मनामध्ये हसायला लागतं. तर आणि हे जे गाणं आहे अर्थातच तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल, चांदणं मनात हसायला लागतं असं म्हटल्यावर लक्षात आलं असेल. पु ल देशपांडेंनी हे गाणं जेव्हा माणिकबाईंकडून बसवून घेतलं अर्थातच ध्वनिमुद्रणा करता, तेव्हा गंगाधर महांबरेंनी त्यांच्या पुस्तकामध्ये पुलंच्या चित्रगीतांवर आणि भावगीतांवर गंगाधर महांबरेंनी सुंदर पुस्तक लिहिलंय. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की पु ल देशपांडे गाऊनच घेत होते माणिकबाईंकडून, जोपर्यंत चांदणं खऱ्या अर्थाने हसायला लागत नाही तोपर्यंत मी गाऊन घेणार असा दंडक त्यांचा होता. आणि माणिकबाईंनी सुद्धा अर्थातच इतकी विनम्रता होती, माणिकबाईंनी सुद्धा पूर्णपणे स्वतःला वाहून घेतलं होतं, समर्पित केलं होतं. आणि जेव्हा इतका सराव त्यांच्याकडून करून घेतला तेव्हा हे चांदणं असं काही रसिक मनात हसलं की त्याची मोहिनी आज तागायत आहे. ऐकूया. सादर करतायत अपूर्वा रानडे.
आपल्या मनातही ते चांदणं असलं. त्या स्वरांमधून चांदण्याची बरसात झाली. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले, न चलते कळंके विण शशिबिंब जैसे परिपूर्ण, तैसे जोखी शृंगारपण मनाचे जे. अचल निष्कलंक अशा चांदण्यासारखी शुद्ध मनाची शोभा असते. आणि माणिकबाईंचं मन हे अगदी चांदण्यासारखं होतं हो. म्हणजे शुद्ध मनाचं प्रतीक म्हणून आपण त्या मनाकडे निश्चित बघू शकतो. माणिकबाईंच्या 70चा म्हणजे 70वा वाढदिवस त्यांच्या लेकींनी थाटामाटामध्ये तो सोहळा साजरा केला होता. आणि तेव्हा प्रमुख अभ्यागत म्हणून सुधीर फडके बाबूजी आणि आशाताई भोसले या होत्या. आणि आशाताई भोसले यांनी काय करावं तर माणिकबाईंच्या गळ्यामध्ये एक खूप सुंदर हार घातला. आणि तो हार पूर्णपणे शुभ्र फुलांचा सुंदर असा हार होता. आणि आपल्या वक्तव्यामध्ये आशाताई भोसले म्हणाल्या होत्या, मी मुद्दामच शुभ्र फुलांचा हार माणिकबाईंच्या गळ्यामध्ये घातला. याचं कारण असं, या फुलांमध्ये कुठल्याही रंगाचं इतर कुठल्या रंगाचं फुल नाही. ही जशी शुभ्र सुंदर फुलं आहेत ना, माणिकबाईंचं मन सुद्धा अगदी तसंच आहे. शुद्ध, सात्विक, नितळ आणि प्रसन्न. मी आत्तापर्यंत अशा गायिका कधी बघितल्या नाहीत, पाहतही नाहीत आणि होतील असं मला वाटतही नाही, ज्यांच्या मनामध्ये कोणाविषयी कुठल्याही प्रकारचं किलमिश नाही. असं वक्तव्य आशाताई भोसलेंनी केलं होतं. आणि खरंच मला असं वाटतं, जे अंतरात असतं ते स्वरातून उमटतं. म्हणूनच माणिकबाईंची गीतं आपल्या मनावर अधिराज्य गाजवतात. असंच एक माणिकबाईंचं गीत ज्या गीताने आपल्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे, सादर करते मधुरा वालावलकर. इथेच आली या बांधावर, अशीच श्यामल वेळ, अशीच श्यामल वेळ, सख्या रे किती रंग लाखे.